राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये जमा होणार आहेत. पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात. सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी निश्चितपणे याचा लाभ घ्यावा. आता 19 जिल्हे हे आपण याच्यामध्ये समाविष्ट केले. शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची ही बातमी समोर आलेली आहे. जर तुम्ही पण नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची किंवा पीएम किसान योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत आनंदाची आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांना थेट दिलासा देण्याचं काम देखील सुरू असल्यामुळे आता जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा व पीएम किसान योजनेच्या हप्त्याची रक्कम एकत्रितपणे सोडण्याचा सर्वात मोठा निर्णय देखील झाल्यामुळे आता तुम्हाला देखील चिंता करायची गरज राहिलेली नाहीये. तुमची चिंता आता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता त्याचबरोबर देखील नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता असे 2 हप्ते एकत्रितपणे टाकण्याचा सर्वात मोठा निर्णय झाल्यामुळे शेतकरी देखील आता आनंदी झालेले आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे अपडेट बघायचा पूर्णपणे प्रयत्न करणार. नमो शेतकरी आणि पीएम किसान योजना आज शेतकरी थेट नाचणार आहे, कारण की देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्णपणे 2 हप्त्याची रक्कम एकत्रितपणे पडणार असल्याचे या ठिकाणी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये स्पष्ट झालेले आहे. नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांची आता कायमची संपलेली आहे. जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती नमोच्या 9व्या हप्त्याची रक्कम या ठिकाणी पडणार आहे. त्याचबरोबर नमोचा 9वा हप्ता तर तुम्हाला मिळणार. पीएम किसान योजनेच्या हप्त्याची देखील तुम्हाला 21व्या हप्त्याची रक्कम तुमच्या बँकेच्या खात्यावरती थेट टाकण्यामध्ये येणार असल्याचे या ठिकाणी स्पष्ट होत आहे. जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्हाला पण वाटत असेल की आपल्याला पण हे दोन्ही हप्ते एकत्रितपणे आणि आज उद्या परवा या 3 दिवसामध्ये मिळाले पाहिजे तर तुम्हाला पण आता काही महत्त्वाचे कामे करायला लागणार आहे. जर तुम्ही ते केले नसेल, जर तुम्ही ते कागदपत्रे गोळा केलेले नसेल तर तुमच्या खात्यावरती 1ही रुपया देखील टाकण्यामध्ये येणार नाही. तुम्हाला देखील या ठिकाणी बाद केले जाईल. त्यामुळे देखील तुम्ही पण काळजीपूर्वक लक्ष देत बघत चला महत्त्वाची अपडेट काय आहे, महत्त्वाचे कामे कोणते आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे बघायचा प्रयत्न करणार. आज देखील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेच्या हप्त्याची रक्कम जमा केली जाणार सविस्तरपणे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघत चला आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. या ठिकाणी लक्ष द्या. जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा, अतिशय महत्त्वाचा आहे. तुमच्या खात्यावरती 2 हप्त्याची रक्कम एकत्रितपणे येण्याचा सर्वात मोठा मार्ग देखील मोकळा झाल्यामुळे आता तुम्हाला पण 2 हप्ते म्हणजेच की देखील नमोचे 4,000 रुपये त्याचबरोबर देखील पीएम किसान योजनेचे दोन्ही मिळून असे 4,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज देखील जमा केले जाणार. आज डीपीटीचं बटन दाबून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा करण्यास मान्यता मिळणार असल्याचे काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये स्पष्ट झाल्यामुळे शेतकरी देखील आता पूर्णपणे चिंताग्रस्त झालेले आहे. जर तुम्ही पण चिंता करत असाल की नमोचा हप्ता केव्हा येणार तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची ही बातमी समोर आलेली आहे. आता नमो शेतकरी योजनेचाच नव्हे तर पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता असे दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकत्रितपणे जमा देखील केले जाणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देखील सविस्तरपणे बघायचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. त्यासाठी आता व्हिडिओला देखील या ठिकाणी शेवटपर्यंत बघत चला. कोणते शेतकरी बाद झालेले आहे, कोणते शेतकरी अपात्र झालेले आहे, कोणत्या शेतकऱ्यांना देखील पूर्णपणे अपात्र करण्यामध्ये आलेले आहे त्या शेतकऱ्यांची यादी देखील या ठिकाणी आलेली आहे. ती आपण देखील या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा पूर्णपणे प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. आता या ठिकाणी लक्ष द्या. कोणते शेतकरी पात्र झाले, कोणते शेतकरी अपात्र झाले. जर तुम्ही पण अपात्र झाला असाल तर तुम्हाला देखील काय करायचे आहे जेणेकरून तुम्ही पण अपात्रतून पात्रतेच्या यादीमध्ये येसाल आणि तुमच्या पण खात्यावरती
कात्यावरती आज उद्या परवा अशा या 3 दिवसामध्ये पूर्णपणे देखील नमो शेतकरी आणि PM किसान योजनेच्या हप्त्याची रक्कम देखील एकत्रितपणे पडेल. तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे आपण बघू. त्यापूर्वी देखील आपल्याला ते 2 कामे करावे लागेल. जर तुम्ही पण अपात्र ठरत असाल तर तुमच्यासाठी ही 2 कामे महत्त्वाची आहे. जर तुम्ही ही केलेली नसेल तर तुम्हाला पण लवकरात लवकर करणं अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा तुमच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम देखील जमा केली जाणार नाही. तुम्हाला पण अपात्रतेचा सिक्का देखील लागला जाईल. ज्या शेतकऱ्यांकडे ही 2 कागदपत्रे नसेल त्या शेतकऱ्यांना कायमचा अपात्रतेचा सिक्का लागेल आणि त्यांच्या खात्यावरती रक्कम देखील जमा होणार नाहीये. त्यामुळे तुम्ही पण लवकरात लवकर ही 2 कामे करा. आता या ठिकाणी लक्ष द्या. आपण देखील काही जिल्ह्याची यादी बघणार. जर तुम्ही पण याच 12 जिल्ह्यामध्ये राहणारे शेतकरी असाल, जर तुमचा पण जिल्हा याच 12 जिल्ह्यापैकी कोणता तरी एक असेल तर तुम्ही पण अजिबात काळजी करू नका. तुमची पण चिंता मिटवली गेलेली आहे. या ठिकाणी तुम्ही लक्ष देत बघत चला. आता तुम्ही पण जर याच 12 जिल्ह्यापैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्या खात्यावरती आज किंवा उद्या किंवा 15 परवा देखील एकत्रितपणे जमा होणार. तुम्हाला पण नमोचा आणि PMचा हप्ता पडणार आहे. जर तुम्ही पण याच 12 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्या खात्यावरती देखील या ठिकाणी या 3 दिवसामध्ये कधीही हप्ता पडणार नाहीये. आता या ठिकाणी लक्ष द्या. आपल्याला देखील हे 12 जिल्हे बघणं अत्यंत आवश्यक आहे. कारण की आता या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजिबात काळजी करायची गरज नाहीये. फक्त त्यांना करायचं काय आहे तर देखील ही 2 महत्त्वाची कामे करायची आहे. जर त्यांनी ते केले नाही तर त्यांना कायमचा अपात्रतेचा सिक्का लागेल आणि त्यांच्या खात्यावरती नमोचा हप्ता तर पडणारच नाही. त्याचबरोबर देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून येणारा नमोचा हप्ता तुम्हाला पडणार नाही आणि PM किसान योजनेचा हप्ता देखील तुमच्या खात्यावरती जमा देखील केला जाणार नाहीये. त्यामुळे तुम्ही पण लवकरात लवकर काम करून टाकावे. आता या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कायमची चिंता मिटवली गेलेली आहे. या 12 जिल्ह्यामध्ये आजपासून देखील पीक विमा योजनेला नव्हे तर PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याला वितरणाला सुरुवात देखील झालेली असल्या कारणामुळे आता या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्णपणे देखील दिलासा मिळालेला आहे. जर तुम्ही पण याच 12 जिल्ह्यामध्ये राहणारे शेतकरी असाल तर तुमची चिंता कायमची मिटवली गेलेली आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते 12 जिल्हे बघणार आहोत. पण त्यापूर्वी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले ते कामे देखील आपण या ठिकाणी बघू. कोणते असणार आहे ते काम. जर तुम्ही ते केले नसेल तर तुम्हाला ते लवकरात लवकर करणं अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून तुमच्या पण खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा केली जाईल. जर तुम्ही ते केले नसेल, जर तुम्ही ते अधुरे ठेवलेले असेल तर तुम्हाला देखील डायरेक्ट अपात्रतेचा सिक्का लागून तुमच्या खात्यावरती 1 रुपया दिला जाणार नाहीये. त्यामुळे तुम्ही पण लवकरात लवकर ती कामे अधुरे असेल तर लवकरात लवकर पूर्ण करावी. आता या ठिकाणी लक्ष द्या. EKYC आता शेतकऱ्यांनी लवकरात लवकर EKYC जाऊन पूर्ण पार पाडावी. जेणेकरून त्यांना पण अडचण निर्माण होणार नाही आणि ते जर अपात्र ठरत असेल तर त्यांना थेट पात्र केले जाईल. जर तुमची EKYC अधुरी आहे तर तुम्ही देखील लवकरात लवकर EKYC करावी. दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुमचा आधार तुमच्या बँक खात्याशी लिंक करणे. जर तुमचं पण बँक खातं तुमच्या आधाराशी लिंक नसेल तर लवकरात लवकर लिंक करा. भेटूया अशाच नवीन अपडेट्स. त्यासाठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.